Hello everyone. Today we learn about start new chapter interaction of electromagnetic waves with matter. Without wasting any time, let's begin. Boundary condition for the electromagnetic field vector B E D H at the interference between two media. ओके, आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट केलेला आहे इंट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक विथ मॅटर. ओके, तर आपण बघा, आपण हा न्यू पेपर स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट काय इंट्रोड्यूस करतोय, फर्स्ट आपण काय डिस्कस करतोय की बाउंड्री कंडिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड वेक्टर. ओके, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड वेक्टर जी आहे बाउंड्री कंडिशनची ती काय आहे, BE D आणि H कंडिशन. ओके, तर इंटरफरन्स आपण दोन मीडियामध्ये आपण या दोन मधला आपण फील्ड वेक्टर फाइंड करणार आहोत BE DH चा. ओके, तर त्याच्यामध्ये बघा फर्स्ट केस जी आहे ती काय आहे, नॉर्मल component of the magnetic field magnetic induction B is continuous across boundary. ओके, आपण फर्स्ट केस जी आहे बाउंड्री कंडिशन फॉर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड वेक्टर BEDH ॲट द इंटरफिरन्स बिटवीन टू मीडिया ची फर्स्ट केस काय आहे, द नॉर्मल कंपोनंट ऑफ द मॅग्नेटिक इंडक्शन बी. मॅग्नेटिक इंडक्शन काय कशाने आपण रिप्रेझेंट करतो, कॅपिटल बीनी. तर ठीक आहे, तर आपण त्याचं काय करतोय की जे नॉर्मल कंपोनंट आहे मॅग्नेटिक इंडक्शन बीची ती काय होत आहे, कंटिन्युअसली अक्रॉस होत आहे, कंटिन्युअस अक्रॉस दी बाउंड्री. दॅट इज BP raised to the power n is equals to Q raised to the power n. Another second case, the tangential component of E is continuous across the interface. That is E raised to the power PT is equals to E QT. ओके, बघा सेकंड केस काय आपण कन्सिडर करतोय की टेंजेन्शियल फील्ड बाउंड्री कंडिशन ऑफ द फील्ड वेक्टर होती है ना BE. आता ही सेकंड केस कोणती आहे, ई केस आहे. तर ही काय आहे, टेंजेन्शियल कंपोनंट आहे आणि ही काय होती, कंटिन्युअसली अक्रॉस होत आहे इंटरफेस पासून. तर आपण इक्वेशन म्हणू शकतो की E इज इक्वल्स टू ई जी आहे ती काय आहे, P इंटू T इज इक्वल्स टू EQT. And third case, the normal component of electric field displacement. ओके, जे थर्ड केस होती D ची, तर ती काय आहे, D म्हणजेच आपण काय म्हणतोय की नॉर्मल कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक डिस्प्लेसमेंट D इज कंटिन्युअस अक्रॉस दी इंटरफेस. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक डिस्प्लेसमेंट जी डिसकंटिन्युअस होत आहे अक्रॉस दी इंटरफेस. तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला, D raised to the power P raised to the power n is equals to D Q raised to the power n is equal to sigma. and फोर्थ केस कोणती आहे, H म्हणजेच मॅग्नेटिक इंटेन्सिटी. तर ती काय आहे, टेंजेन्शियल कंपोनंट आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी H इज कंटिन्युअस अक्रॉस द सरफेस सेपरेटिंग टू डायइलेक्ट्रिक्स. दॅट इज HPT इज इक्वल्स टू HQT. तर ही अशी आपण चार केस डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण फर्स्ट केस डिस्कस करतोय. टुडे वी लर्न अबाउट फर्स्ट केस बाउंड्री कंडिशन फॉर बी. ओके, म्हणजे आपण जी फर्स्ट केस आपण करणार आहोत मॅग्नेटिक इंडक्शनची केस आपण डिस्कस करणार आहोत. वी नो मॅक्सवेल इक्वेशन. ठीक आहे, मॅक्सवेल इक्वेशन काय आहे, डायव्हर्जन्स ऑफ वेक्टर बी इज इक्वल टू काय असतं, 0 असतं है ना. तर ॲट दी इंटरफेस बिटवीन टू मीडिया. ठीक आहे, आपण दोन मीडिया कन्सिडर करतोय. तर बघा दोन मीडिया कोणती कन्सिडर करतोय आपण, जी S1 आहे ही फर्स्ट मीडियम आहे आणि S2 जी आहे ही कोणती आहे, सेकंड मीडिया आहे. ओके, तर ही कोणती, आपण या दोन मीडियामधला आपण काय घेणार, आपण या दोन मीडियामधला काय फाइंड करणार आहोत, फील्ड वेक्टर. कशाचा, मॅग्नेटिक इंडक्शनचा. Let us construct a pillbox like surface shown in figure is composed by 4 surfaces. ओके, तर बघा आपण जी आहे काय कन्सिडर करतोय की ही जी डायग्राम आहे ही डायग्राम कशाची आहे, पिल बॉक्स. ओके, म्हणजे इंटरफेस टू मीडिया पिल बॉक्स. दोन मीडिया कोणती आहे तुमची, S1 जी आहे, आपण ही दोन मीडिया फर्स्ट कन्सिडर केलेला आहे, त्याला B1 आणि B2 नेम दिलेला आहे. आणि त्याची आपण जे चार सरफेसेस आहे कोणती आहे बघा, S1 आहे, S1 S2 S3 आणि S4 अशी आपण
काय केलेली आहे, 4 सरफेस कन्सिडर करतोय आपण. तर आपण म्हणू शकतो S1 S2 काय आहे, S1 S2 आणि S1 डॅश अँड S2 डॅश. ओके, बघा ही डायग्राममध्ये आपण जे म्हणतोय एक आपण कन्सिडर काय केलेली आहे, ही वरची जे बघा वरच्या फेसला B1च्या इथे आपण सरफेस एक कन्सिडर करतो त्याला S1 म्हणतोय. खालची लेवल जी B2 आहे, जी सेकंड मीडियम आहे, ती जी सरफेस आहे ती काय आहे, S2 आहे. आणि S1 पासूनचा जे S1ची जी मीडियम आहे, फर्स्ट मीडियमला आपण काय कन्सिडर करतोय, S1 डॅश कन्सिडर करतोय. आणि सेकंड मीडियमला आपण काय म्हणतोय, S2 डॅश कन्सिडर करतोय. त्याशिवाय आपण काय कंपोस्ट केलेली आहे, 4 सरफेसेस कंपेअर केलेली आहे. अप्लाय डायव्हर्जन्स थेरम वी हॅव. ओके, आपण काय अप्लाइड करतोय, डायव्हर्जन्स थेरम अप्लाइड करतोय. तर इंटिग्रेशन ऑफ व्ही डायव्हर्जन्स वेक्टर बी इंटू डी व्ही इज इक्वल टू 0. ओके, तर ही जी इक्वेशन आहे, ही इक्वेशन काय आहे, 2 आहे है ना. डायव्हर्जन्स ऑफ बी इज इक्वल टू 0 म्हणजे मॅक्सवेल इक्वेशन जी होती ती तुमची इक्वेशन फर्स्ट होती आणि ही काय आहे तुमची इक्वेशन सेकंड आहे. वेअर डी व्ही इज इनफायनेस्टिमल व्हॉल्यूम एलिमेंट बाय using Gauss theorem transform volume integral into surface integral we get. ओके, आपण आता जे गॉस थेरम आहे ती काय करतोय, आपण ट्रान्सफॉर्म करतोय व्हॉल्यूम इंटिग्रल इंटू दी सरफेस इंटिग्रल. वी गेट इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस यस वेक्टर बी इंटू वेक्टर ऑफ एन डी एस इज इक्वल टू 0. याला म्हणा इक्वेशन 3. वेक्टर एन इज आउटवर्डली ड्रॉन युनिट वेक्टर normal to the infinitesimal r element ds of the surface. ओके, जर इक्वेशन आपण काय म्हणतोय की जे गॉस थेरम आपण काय करतोय, ट्रान्सफॉर्म करतोय व्हॉल्यूम इंटिग्रल टू इंटू दी सरफेस इंटिग्रल मध्ये. तर इक्वेशन काय म्हणतोय आपण की इंटिग्रेशन ऑफ द क्लोज सरफेस यस काय आहे, वेक्टर ऑफ बी इंटू वेक्टर ऑफ एन डी एस. तर एन काय आहे, जी वेक्टर युनिट वेक्टर आहे ती काय आहे, आउटवर्डली जे आउटवर्ड डायरेक्शन आहे त्याला आपण एननी काय करतोय, डिनोट करतोय. नाव फॉर होल सरफेस. ओके, आता आपण काय करतोय, होल सरफेसला आपण इंटिग्रेट करतोय. तर आपण म्हणू शकतो है ना, कारण की बघा आपण 4 सरफेस कन्सिडर केलेली होती, S1 S2 S1 डॅश आणि S2 डॅश. तर आपण म्हणू शकतो इंटिग्रेशन ऑफ S1 वेक्टर B1 इंटू वेक्टर ऑफ N1 ds प्लस इंटिग्रेशन S2 वेक्टर ऑफ B2 इंटू वेक्टर ऑफ N2 ds प्लस आता अनदर थर्ड केस म्हणजेच S1 डॅश. तर इंटिग्रेशन ऑफ S1 डॅश वेक्टर B1 इंटू वेक्टर ऑफ N1 प्लस इंटिग्रेशन ऑफ S2 डॅश वेक्टर B2 इंटू N2 ds इज इक्वल टू 0. ओके, तर आपण बघा काय केलेलं आहे, जे S1 साठी आपण जी काय केलेलं ऑल इंटिग्रेट केलेलं आहे आपण S1ला आणि S2नी. ओके, तर याला म्हणा इक्वेशन 4. द थर्ड अँड फोर्थ टर्म्स गिव्स द सरफेस इंटिग्रल व्हॉल्यूम फॉर फ्रॉम द वॉल ऑफ द पिल बॉक्स. ओके, जे थर्ड आणि फोर्थ टर्म आहे ती थर्ड आणि फोर्थ टर्म ती काय आहे, सरफेस इंटिग्रलची वॉल काय आहे, वॉल आहे है ना. कशाची, त्या पिल बॉक्सची. इफ वेक्टर बी इज फायनाइट देन हाईट ऑफ पिल बॉक्स अप्रॉच 0. तर बी जी आहे ती काय आहे, फायनाइट हाईट आहे, म्हणजेच पिल बॉक्स काय आहे, अप्रॉच टू 0. दॅट इज S1 and S2 अप्रॉच each toward the interface. Then del S tends to 0. We have vector of A in bracket vector of B1 N1 vector of N1 plus vector B2 and vector of N2 dA is equal to 0. ओके, आता आपण काय केलेलं आहे, B1 आणि B2 आपण काय करतोय, B1 आणि N1 प्लस B2 N2 काय आहे, dA आहे, ते काय म्हणतोय आपण इज इक्वल टू 0. ॲज S1 S2 अप्रॉच द एरिया. ठीक आहे, S1 आणि S2 काय आहे, एरिया आहे. Since the area is arbitrary, then above equation becomes vector of B1 into vector of N1 is equals to vector of B2 into vector of N2. याला म्हणा इक्वेशन 5. If N12 unit normal vector pointing
फ्रॉम मीडियम P इंटू Q देन. ओके, जे N12 आहे तर ती काय आहे, युनिट नॉर्मल वेक्टर आहे पॉइंटिंग फ्रॉम मीडियम P अँड Q ची. N1 इज इक्वल्स टू N12 इज इक्वल्स टू Pn and N2 is equals to N12 is equals to Qn. Now above equation 5 becomes, इक्वेशन 5 काय म्हणतोय आपण की मायनस B1 वेक्टर ऑफ B1 इंटू वेक्टर ऑफ N12 इज इक्वल्स टू मायनस वेक्टर ऑफ B2 इंटू वेक्टर ऑफ N2 और वेक्टर ऑफ B1 इंटू n वेक्टर ऑफ N12 इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ B2 इंटू वेक्टर ऑफ N12 है ना. तर आपण जी फ्रॉम इक्वेशन आहे 5th तर आपण हे काय करतोय, या इक्वेशनला आपण पुट करतोय है ना. तर आपण त्याला ऑर मध्ये पण अजून एक इक्वेशन म्हणू शकतो की काय म्हणू शकतो, B इंटू Pn इज इक्वल्स टू B इंटू Qn है ना. हेच तर आपल्याला काय करायचं होतं, आपण जी फर्स्ट केस होती तर आपण काय म्हटलं होतं की बी काय आहे ब्रेस टू दी पी, जी पी काय म्हटलं होतं आपण, पी काय जी बी होतं ती काय होतं बी पी एन इज इक्वल्स टू बी क्यू एन, हा इक्वेशन होता ना. तर हेच आपण इक्वेशन आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. तर याला म्हणा इक्वेशन 6, दॅट इज द नॉर्मल कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन इज कंटिन्युअस अक्रॉस दी बाउंड्री. म्हणजे आपण या इक्वेशनवरून आपण म्हणू शकतो की काय आहे, नॉर्मल कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन इज कंटिन्युअस अक्रॉस दी बाउंड्री.